पुढची बातमी पाहूयात। कारागृहातला कैदी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलाय। माजी महापौर ललित कोल्हे उमेदवारीचा अर्ज दाखल करणार आहे। बोगस कॉल सेंटर प्रकरणामध्ये कैदेत हा कोल्हे होता। नाशिक कारागृहामध्ये त्याच्यावरती खटला सुरू होता, तो शिक्षा सुद्धा भोगत होता। बोगस कॉल सेंटर प्रकरणामध्ये नाशिक कारागृहामध्ये असलेला माजी महापौर ललित कोल्हे जळगाव महानगरपालिका निवडणुकीसाठी आपला अर्ज दाखल करणार आहे। त्याने महानगरपालिका निवडणुकीचा उमेदवारीचा अर्ज दाखल करणं किंवा इतर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ॲडव्होकेट सागर चित्रे यांनी न्यायालयामध्ये अर्ज दाखल केला होता। तो तुरुंगामध्ये शिक्षा भोगतोय। माजी महापौर ललित कोल्हे उमेदवारी अर्ज त्याचा भरणार आहे। बोगस कॉल सेंटर प्रकरणामध्ये हा ललित कोल्हे अटकेमध्ये आहे। तो शिक्षा भोगतोय तुरुंगामध्ये। मात्र असं असलं तरी सुद्धा तो त्याचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे।